नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा न्यायालय भरती 2024 अंतिम उत्तरपत्रिकेसंदर्भात महत्त्वाची अशी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट रोजच्या रोज तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील। जिल्हा न्यायालय भरती अपडेट पाहण्यापूर्वी राज्यामध्ये जी मेगा पोलीस भरती सुरू झालेली आहे, या मेगा पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची तुमच्याकडे पुस्तकं नसतील तर तुम्ही खरेदी करा। या पुस्तकाचा लेखीसाठी तुम्हाला खूप उपयोग होणार आहे। गाजलेली पुस्तकं आहेत ही स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांची, आणि लेटेस्ट जे पुस्तक आहे 2023च्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचं, तर हे पुस्तक तुम्ही लवकरात लवकर खरेदी केलं नसेल तर खरेदी करा। पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच 2023मध्ये झालेल्या लेटेस्ट 95 प्रश्नपत्रिकांचा हा संच आहे, आणि येणाऱ्या लेखीमध्ये या प्रश्नपत्रिका संचामधील बरेचसे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। प्रश्न वारंवार रिपीट होतात हे तर खरंच आहे, परंतु पेपरचा पॅटर्न समजून घेण्यास देखील तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे खूप उपयोग होतो, खूप फायदा होतो, पेपर सोपा जातो। त्यासाठी हे पुस्तक लवकरात लवकर खरेदी करा। बुद्धिमत्ता चाचणी विषय अवघड जात असेल तर संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी TCS IBPS स्पेशल पुस्तक आहे। या पुस्तकाचा देखील तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीवरील पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होणार आहे। तसेच आणखी पोलीस भरतीसाठी गाजलेली पुस्तकं आहेत। पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच, पोलीस भरती 812 भाग 1 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 812 भाग 2 प्रश्नपत्रिका संच ही संपूर्ण महाराष्ट्रात बुक स्टॉलवर अवेलेबल असणारी पुस्तकं आहेत। ऑनलाईन खरेदी करायची असतील तर Amazon आणि फ्लिपकार्टवरती देखील अवेलेबल आहेत, खरेदी करू शकता। लवकरात लवकर खरेदी करून अभ्यास सुरू करा। आणि तुम्ही आत्तापर्यंत टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल आपलं, तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती रोज स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट, नवीन जाहिराती, लेटेस्ट घटना तुम्हाला पाहण्यास मिळतात, आणि येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलचा फायदा होणार आहे। लेटेस्ट पुरस्कार, लेटेस्ट घटना रोजच्या रोज टेलिग्रामला अवेलेबल असतात। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, टेलिग्राम चॅनलची जॉईन करू शकता। न्यायालय भरती संदर्भात अपडेट या ठिकाणी पहा। तर जिल्हा न्यायालय भरती अंतिम उत्तरपत्रिका अपडेट पाहण्यापूर्वी आणखीन एक उच्च न्यायालय भरती सुरू झालेली आहे। कोणत्या ठिकाणची आहे तर ही जाहिरात आहे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणची जाहिरात असून सफाई कामगार या पदासाठी जाहिरात आलेली आहे। ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। ऑनलाईन नाही तर स्पीड पोस्टाने तुम्हाला अर्ज करायचे आहेत। या जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती टेलिग्रामवरती आहे। टेलिग्राम जॉईन करून या जाहिरातीसाठी देखील तुम्ही अप्लाय करू शकता। मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद अंतर्गत सफाई कामगार या पदासाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर जिल्हा न्यायालय भरती संदर्भात माहिती पाहूया। जिल्हा न्यायालय भरतीची एक आन्सर की येऊन बरेच दिवस झालेले आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन मागवण्यात आलेलं होतं। या ऑब्जेक्शन नंतर आता प्रतीक्षा आहे ती अंतिम उत्तरपत्रिकेची। अंतिम उत्तरपत्रिका ही कधी येत आहे हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न आहे। तर या प्रश्नासंदर्भात तुमची फायनल आन्सर की लवकरच जाहीर होणार आहे, परंतु फायनल आन्सर की येण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे। फायनल आन्सर की आली म्हणजे त्या आन्सर कीमध्ये तुम्हाला त्या आन्सर कीच्या आधारे तुमचं सिलेक्शन होणार नाही, हाही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे। फक्त तुम्ही पुढच्या परीक्षेसाठी पात्र असणार आहात, कारण या भरती प्रक्रियेअंतर्गत वेगवेगळे टप्पे आहेत। पहिला होता लेखी परीक्षा, त्यानंतर पदानुसार या भरतीचे टप्पे असणार आहेत। लिपिक पदासाठी तुम्ही अप्लाय केलेला असेल तर तुमची पुढची जी चाचणी आहे किंवा जो पुढचा टप्पा आहे तो आहे टंकलेखन चाचणी। टायपिंगची तुमची टेस्ट होणार आहे। लिपिक पदासाठी, शिपाई आणि हमाल पदासाठी तुम्ही अप्लाय केलेला आहे तर तुमची स्वच्छता आणि चापल्य चाचणी घेण्यात येणार आहे। ह्या तुमचे पुढचे टप्पे आहेत, आणि त्यानंतर शेवटचा जो टप्पा असणार आहे तो मुलाखत हा टप्पा असणार आहे। मुलाखतीसाठी जे पात्र होतील त्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर फायनल त्यांची जी यादी आहे सिलेक्ट झालेल्या उमेदवारांची ती लागणार आहे। परंतु आता विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रत्येक टप्प्याचे जे निकष आहेत ते वेगवेगळे आहेत। या ठिकाणी पहा, प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष वेगवेगळे असून लघुलेखक श्रेणी, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदानुसार
चाळणी परीक्षा, लघुलेखन चाचणी, टंकलेखन चाचणी, स्वच्छता आणि चापल्यता चाचणी. मुलाखतीसाठी सामान्य प्रवर्गासाठी विद्यार्थ्यांना 35% गुण असतील आणि शासनाने निर्देशित केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना त्यामध्ये 5% गुणांची सूट देखील देण्यात येणार आहे किंवा दिली जाणार आहे. त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे फायनल आन्सर की आल्याच्या नंतर एका जागेसाठी 7 उमेदवारांची निवड होणार आहे. 1:7 याप्रमाणे निवड यादी जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे पुढच्या टप्प्यांसाठी. ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी फायनल आन्सर की संदर्भात आत्तापर्यंत कुठलंच नोटिफिकेशन जे आहे ते शो होत नाही, परंतु फायनल आन्सर कीला लेट होण्याचं कारण फायनल आन्सर कीला लेट होण्याचं कारण असं असू शकतं की नॉर्मलायझेशन नंतरचे जे मार्क आहेत ते देखील आता आपल्याला लगेच पाहण्यास मिळू शकतात. त्यामुळे देखील कदाचित हा विलंब जो आहे तो होत आहे. परंतु या फायनल आन्सर कीची जशी काही ऑफिशियल नोटिफिकेशन येईल, ऑफिशियल ही फायनल आन्सर की प्रसिद्ध होईल, ती तुम्हाला टेलिग्रामला आणि यूट्यूबला दोन्ही ठिकाणी पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही दोन्ही ठिकाणी जॉईन झाला नसाल तर जॉईन व्हा.